पश्चिम बंगालमध्ये भाजप इतिहास घडवणार, कलांनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपला बहुमत, तर ममता दीदींच्या टीएमसीची पिछेहाट. कलांमध्ये बहुमत मिळताच पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा विजय उत्सव. जय श्रीरामच्या घोषणा देत गुलाल उधळून जल्लोष, तर महिलांकडून झालमुरी भेळचं वाटप करत आनंद उत्सव साजरा. तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलटफेर, थलपती विजयच्या टीव्हीकेची मोठी मुसंडी. अभिनेता विजयच्या टीव्हीकेला 112 जागांवर आघाडी, तर डीएमके तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष. केरळमध्ये पिनराई विजयन यांची मुख्यमंत्रीपदाची हॅट्रिक हुकली. काँग्रेस प्रणित यूडीएफनं बहुमताचा आकडा ओलांडला. आसाममध्ये भाजपची पुन्हा अभूतपूर्व मुसंडी. पहिल्या कलांमध्ये तब्बल 69 जागांवर आघाडी. हेमंत बिस्वा सर्मांचा करिश्मा कायम. पुदुचेरीत सर्व 30 जागांचे कल हाती. कलांमध्ये भाजपला निर्विवाद बहुमत. भाजपला 22 जागांवर आघाडी, तर काँग्रेस केवळ 4 जागांवर आघाडीवर. बारामती पोटनिवडणुकीत सुनीत्रा पवारांनी मोडला अजितदादांच्या मतांच्या आघाडीचा रेकॉर्ड, तर विजयानंतर जल्लोष न करण्याचं, गुलाल न उधळण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन. राहुरीत कमळ फुलणार. 18व्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डिले 72,836 मतांनी आघाडीवर. पश्चिम बंगाल, आसाम, पुदुच्चेरीतील निकालानंतर भाजपकडून विजय जल्लोष. दिल्लीतील मुख्यालयाबाहेर पंतप्रधानांच्या उपस्थितीत संध्याकाळी जल्लोष. पंतप्रधान काय बोलणार याकडे देशाचं लक्ष. फक्त एक महत्वाची बातमी आली आहे, ते म्हणजे 3 मुख्यमंत्री आता पिछाडीवरती आहेत. 3 राज्यातले मुख्यमंत्री पिछाडीवरती चालत आहेत. यामध्ये सगळ्या दिग्गजांचा समावेश आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे पिछाडीवर आहेत. तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवरती आहेत. ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून पिछाडीवरती आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे सुद्धा पिछाडीवरती आहेत. म्हणजे विलास अँटी इन्कम्बन्सी, कारण जेव्हा मुख्यमंत्री देखील पिछाडीवर असतात. परंतु जो मुद्दा विलास तू मांडला होता, मला फक्त सचिनजी एकदा त्याच्याबद्दल बोलू, हात वर करत होते. नाही, त्यांनाच मला त्याच्यातच हे करायचं होतं की जो जेनझीचा मुद्दा तू मांडला होता, कदाचित तामिळनाडूमध्ये जो काय उलटफेर झाला त्याच्यामुळे बोलला गेला असेल. परंतु एक महत्वाचा मुद्दा डिस्कस केला जात नाहीये की तरुण आणि जेनझी हा तामिळनाडूमध्ये मतदान करायला बाहेर पडला. कारण त्याच्यासाठी आशेचा करण कोण होता, तर विजय होता. विजय हा अट्रॅक्शन फॅक्टर होता. असाच मतदार बाहेर कधी पडला 2014 मध्ये, जेव्हा नरेंद्र मोदी नावाचा चेहरा दिसला, एक नवीन माणूस दिसला, जो तरुण मतदार होता तो बाहेर आला आणि त्यानं मतदान केलं. परंतु जी अपेक्षा तुला वाटते की जेनजी अशा पद्धतीचं असलं पाहिजे, ती मुवमेंट यापैकी एका राज्यात नव्हती. तामिळनाडू हे बऱ्यापैकी मध्यमवर्गीय आणि खाऊन पिऊन सुखी असलेलं राज्य आहे. केरळ सुखी असलेलं राज्य आहे. पश्चिम बंगाल हे आपण एका पद्धतीने म्हणू शकतो की गरीब राज्य आहे. या गरीब राज्यात गेल्या 5 वर्षात एक तरुणाईनं उभी केलेली चळवळ दाखवा नाहीये. तामिळनाडूमध्ये जेनझी बाहेर राहिलेलं नाही, जे आपण नेपाळमध्ये बघितलं ना, केली ना चळवळ, ती चळवळ आपण चळवळीतून बदललेलं नाहीये. पण मला सचिन सावंत यांना एक विचारायचं आहे. तुम्ही सुद्धा गेल्या काही काळामध्ये, विशेषतः राहुल गांधींनी सुद्धा लोकशाही मार्गाने जेनझींवरती विश्वास व्यक्त केलेला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की तेच काहीतरी करू शकतात. त्याच्या मागची तुमची भावना काय आहे, आणि मग अशा अनुषंगानं तुमची काय पावलं पुढच्या काळात पडणार आहेत? असं आहे की विलास खांडेकर सर येतो. पहिली गोष्ट अशी की राजीव गांधीजींनीच 18 वर्षापर्यंत मतदानाचा अधिकार दिला होता. त्यामुळे तरुणाईचा लोकशाही मधला सहभाग हा मोठा असणार आहे, याच्यात काही शंका नाही. आणि तो त्या तत्कालीन जो निर्णयापासून तो तसा आहे. आताच्या कालावधीमध्ये काय झालेलं आहे की सोशल मीडियाचा वापर केल्यामुळं, मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळं, आणि सोशल मीडियावरती बहुतांश हा जेनझी वर्ग अधिक ऍक्टिव्ह असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे पूर्वी ओपिनियन मेकर काय असायचे, म्हणजे पूर्वीच्या वेळेला तुम्ही जर प्रचाराची भाग घेतलेत, कुठल्याही ग्रामीण भागामध्ये गेलात,
तर काँग्रेस पक्ष असेल किंवा कुठलाही पक्ष तिथल्या सरपंचाला भेटणार, सरपंचाच्या बरोबर चर्चा करणार आणि गावचं संपूर्ण मतदान त्याच्या मार्गाने येणार, असा एक प्रकारचा तो एक म्हणजे कार्यपद्धती असायची. आताच्या परिस्थितीमध्ये गावच्या बाहेर उभे राहिलेली मुलं ही देखील मतदानाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित करतात, हे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आणि सोशल मीडियाचा वापर म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळं ओपिनियन मेकर हा बहुतांश वर्ग जो आहे तो तरुणाईकडे वळलेला आहे, की या एकंदर मास मुवमेंट तयार होते ती त्या माध्यमातून व्हायला लागलेली आहे. आता दुसरी गोष्ट अशी की हा वर्गाची जर म्हणजे भावनिक पातळी ही अत्यंत, म्हणजे मला असं वाटतं की त्याचा जो कोशंट आहे, इमोशनल कोशंट हा हाय असतो आणि त्यामुळे त्याच्यावरती फार विचारपूर्वक आणि एकंदरच अभ्यासपूर्वक त्या पद्धतीनं आपलं मत म्हणजे प्रदर्शित करणं किंवा मत बनवणं ह्यापेक्षा तत्कालिक जी काही परिस्थिती आहे त्याला अनुरूप त्या ठिकाणी प्रतिक्रियात्मक अशा तऱ्हेची एक परिस्थिती बऱ्याच अंशाने असते. आता इथं त्यांना हिरो सापडला एक विजयन, त्यांनी काही त्याची पार्श्वभूमी नव्हती राजकारणाची किंवा त्यांचा काही एक प्रकारचा बॅगेज नव्हता, ही बाजूला ठेवा. पण मी थोडंसं थेट विचारतो, राहुल गांधींचं सतत टी शर्ट मध्ये असणं, जिम मध्ये जाणं, त्या विषयांना हे करणं, हे ते पॉलिटिक्स आहे का? जेनजींमध्ये आपण लोकप्रिय होणं, आपल्यात तो हिरो दिसावा त्यांचा, अशा प्रकारचे प्रयत्न आहेत का ते? पहिली गोष्ट असं आहे की मी या बाबतीमध्ये बोलणार नाही की त्यांच्या मागची भावना काय आहे त्या संदर्भामध्ये, परंतु निश्चितपणे राहुल गांधीजी असतील किंवा देशामधले अनेक नेते, त्यांना या तरुणाईशी कनेक्ट केल्याशिवाय पुढचं राजकारण नीट होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता पॉझिटिव्ह पद्धतीने आम्ही त्यांच्याशी कनेक्ट करायचा प्रयत्न करतोय, संविधानाच्या विचारातना, लोकशाहीच्या विचारातना, प्रगतीच्या विचारातना. भारतीय जनता पक्ष आणि RSS लोक त्यांना त्या ठिकाणी पोलराईज करण्याच्या माध्यमातून किंवा त्यांना निगेटिव्ह विचारधारेकडे, द्वेष तिरस्काराकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते, इन्फ्लुअन्स करण्याचा दोन्ही बाजूला प्रयत्न होतोय, याच्यात काही शंका नाही. प्रश्न असा आहे की या जेनझीच्या हातामध्ये निश्चितपणे भविष्य आहे देशाचं आणि ती पिढी अतिशय ताकदवर व्हावी, जेणेकरून पुढचा काळ जो आहे देशाचा अतिशय चांगला व्हावा, ही जबाबदारी त्यांची आहे आणि तशीच आमच्या नेत्यांची पण आहे. ठीक आहे, जेनझी बद्दल बोललो आपण. पण एक उदाहरण देतो. राहुल गांधींचा उल्लेख त्यांनी केला की टी शर्ट घालणं किंवा आपण चर्चा करतोय जिम असेल किंवा तुम्ही तरुण पिढीशी कसं कनेक्ट होता. एक उदाहरण देतो जे आजच्या काळात जसं तसं लागू होणार नाही, परंतु तसंही होऊ शकत होतं. म्हणजे 77 साली इंदिरा गांधी यांचा दारुण पराभव झाला, जनता पक्षाचं सरकार आलं. तर मला मराठवाड्यातल्या एका काँग्रेस नेत्याने सांगितलेला हा किस्सा आहे की इंदिरा गांधी त्यावेळी मॅक्झिमम रेल्वेने प्रवास करायच्या. बरं, आणि रेल्वेने प्रवास करताना त्या एक ठिकाणी बसून राहत नव्हत्या किंवा स्वतःला असं सुरक्षा रक्षकांच्या गाराड्यात वगैरे नाही, त्या फिरायच्या आणि तिथे लोकांशी बोलायच्या. मराठवाड्यातले एक व्यक्ती जे राजकारणात नव्हते त्यांना नमस्कार करून त्यांच्याशी चर्चा करायची इच्छा व्यक्त केली, त्यांनी ती केली. त्यांनी जेव्हा काही गोष्टी सांगितल्या, मराठवाडा प्रादेशिक हे पुन्हा तिथल्या लोकांच्या अपेक्षा वगैरे, तर त्यांना म्हणाल्या की तुम्ही जर एवढं चांगलं विचार मांडू शकता तर तुम्ही का राजकारणात येत नाही. ते म्हणे आम्हाला कोण विचारणार मॅडम, आम्ही तर आमचे वेगळ्या व्यवसायातले लोक आहोत. ते म्हणे नाही, मी तुमच्या पाठीशी उभे राहते, तुम्ही पाहिजे मला राजकारणात. आणि ती व्यक्ती पुन्हा राजकारणात आली, आज ती हयात नाही आहे. परंतु तुम्ही कनेक्ट कसा जोडता लोकांशी, मेहनत किती घेता. विरोधी पक्षाचं स्थान लोकशाहीमध्ये आहे, असलंच पाहिजे, महत्वाचं म्हणजे मजबूत असला पाहिजे. ते करण्यासाठी तुमची इच्छाशक्ती किती मोठी आहे, तुम्ही कसं कनेक्ट करता लोकांशी, ते पण असणं आवश्यक आहे. म्हणून या अर्थाने मी हे उदाहरण तुम्हाला दिलं. पण जे आता तुम्ही उल्लेख केला की टी शर्ट आणि हे सगळं, तर हे भारत जोडो यात्रेनंतरचा त्यांचा जो बदल आहे त्यांनी केला तो आहे. त्याच्या आधीचे राहुल गांधींचं तुम्ही अटायर आणि सगळे कपडे बघा, आणि त्यानंतर त्यांना जे काही एक आकलन आलेलं आहे, त्या आकलनानंतर त्यांनी तो ड्रेस किंवा तसा पद्धतीचे कपडे ते घालतायत. म्हणजे इव्हन पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा 10वी-12वीच्या मुलांना मार्गदर्शन करणं आणि त्यांना परीक्षेला जाताना शुभेच्छा देण्यापासून जरा जास्तच आहे. कसं का असेल, कनेक्ट करणं आहे ते शेवटी. त्याच्यात एक आहे बरं का, तुम्ही तरुण मतदारांचा विचार करताना महिला मतदारांचा सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचा प्रभाव आपल्याला दिसून येतोय प्रत्येक निवडणुकीत. खांडेकर सर तुमची कमेंट, तुम्ही हात वर करत होता. अगदी थोडक्यामध्ये दोन गोष्टी सांगायच्या. एक म्हणजे आपण खरोखरच जेनझी हा जो फॅक्टर आहे त्याचं अंडरस्टँडिंग ज्या पद्धतीने आपण करून घ्यायला पाहिजे तसं आपण करून घेत नाही आहोत सगळेच जण. म्हणजे या आपल्या डिस्कशन पुरतं नव्हे, जनरली म्हणजे आपण सगळेजण जेनझी होतो असं आपण म्हणणं म्हणजे ही पूर्ण चुकीची गोष्ट आहे. कारण जेनझी हा फक्त वयाचा भाग नाहीये, जेनझी हा पिरियडचा भाग आहे. ज्या पिरियड मध्ये ते जन्माला आले, ज्या पिरियड मध्ये ते वाढले, त्यातून निर्माण झालेली
त्यातून निर्माण झालेली जी मानसिकता आहे त्या मानसिकतेबद्दल आपण बोलतोय. दुसरी गोष्ट अशी की जेनझीमुळे रक्तरंजित क्रांती वगैरे काही ठिकाणी झाली असेल, पण प्रत्येक ठिकाणी होते असं नाही. पहिला जो आपल्याला याचा अनुभव मिळाला किंवा पुरावा मिळाला तो 2011 मध्ये, ज्यावेळी इजिप्तमध्ये आपण म्हटलं की वेल्वेट रिव्होल्युशन झाली, फेसबुक रिव्होल्युशन असा त्यावेळचा शब्द होता, संबंध जगभरच्या वृत्तपत्रांनी आणि नियतकालिकांनी वापरलेला. ती फेसबुक रिव्होल्युशन हा पहिला जेनझीचा हुंकार होता असं मानलं जातं. तिसरी गोष्ट अशी की गेल्या काही वर्षामध्ये, मग हंगेरीमध्ये असो, अलीकडच्या काळामध्ये 2 वर्षापूर्वी रुमानियामध्ये असो, 4 वर्षापूर्वी ब्रेक्झिटच्या वेळी असो, किंवा आत्ता पुन्हा ब्रिटनमध्ये बदललेल्या राजकारणाचा असो, या सगळ्या भागामध्ये असं दिसून येतं की जेनझी हॅज नो पर्टिक्युलर पॉलिटिक्स. जे आपण आतापर्यंत पाहतो की एका पर्टिक्युलर आयडिओलॉजी असेल, अमुक काय अभ्यास वर्ग असतील, किंवा काही वेळा युवकांच्या राजकीय चळवळी असतील, अशा पद्धतीने हा वर्ग इन्फ्लुअन्स होत नाही. तर हा पूर्णपणे इंडिव्हिज्युअलिस्टिक, यट काहीतरी त्याच्यामध्ये एक कॉमन भाग असतो. हा कॉमन भाग कोणता, याच्याबद्दल अनेक लोकांचे संशोधन आता प्रसिद्ध होत आहेत. त्यातला एक महत्वाचा भाग असा आहे की ते म्हणतात की these people, these youngsters or these Gen Z, they are representing the unconscious, suppressed desire of the society. ही सप्रेस डिझायर कशामुळे आली, तर हा जो अनकॉन्शियस आहे हा कॅपिटलिझमनी निर्माण केलेला अनकॉन्शियस आहे. म्हणजे ज्याप्रमाणे भांडवलशाही मार्केटिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारची तंत्र वापरते आणि तो अनकॉन्शियस अनलिश करते, मोकळा करते, आणि त्यातून खरेदी वाढते, कन्झ्युमरिझम वाढतो, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी नेत्यान्याहूंची एक ऑटोबायोग्राफी 2 वर्षापूर्वी प्रसिद्ध झाली. त्याच्यामध्ये एक अतिशय महत्वाचं वाक्य इकॉनॉमिस्टने त्याबद्दल लीडर कॉमेंट दिला होता. ते म्हणाले होते की मी जो सर्वे घेतला त्या सर्वेमध्ये लव्ह आणि हेट्रेड यापैकी हेट्रेडला जास्त मार्क मिळाले, आणि मी असा त्यानंतर निर्णय घेतला की हेट्रेड हाच मार्केट करायचा. आणि आज म्हणजे हेट्रेड मार्केट करणं, हेट्रेड विकणं, आणि तो हेट्रेड या सर्वसामान्य तरुण वर्गामध्ये पसरवणं, यातून त्यांनी सत्ता मिळवली असा त्यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये लिहिलं आहे. आणि आपल्याकडे काही फार वेगळी घटना घडते अशातला भाग नाही. आपल्याकडे देखील हेट्रेड विच इज अ अनकॉन्शियस, विच इज अ सप्रेस डिझायर, विच इज बिईंग मार्केटेड थ्रू कॅपिटलिस्टिक सिच्युएशन इन दिस कंट्री, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हा तिसरा भाग. आणि शेवटचा एकच मुद्दा, शेवटचा मुद्दा साधारणपणे 2005च्या सुमारास जगामधल्या डेमोक्रेसीबद्दल अनेक लोकांनी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे फ्रान्समधल्या एका प्रकाशकांनी त्यावेळच्या महत्वाच्या, म्हणजे अगदी ॲगम्बेन पासून झिझेक पर्यंत अशा विविध लोकांना विचारलं होतं की डेमोक्रेसीचं काय होणार, कशी क्रांती होणार, काय होणार आहे याच्यामध्ये. त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा सगळीकडे चर्चेला गेला, तो असा की क्रांती कोण करणार. तर ग्वाटारी आणि डिलूज अशा 2 महत्वाच्या विचारवंतांनी सांगितलं की यापुढे क्रांती जर करायची झालीच, आणि क्रांती झालीच तर ती चळवळीमधून नव्हे, तर ती हॅकर करेल आणि ती जेनझी मधून येईल. त्यामुळे अशा वेगळ्या प्रकारच्या राजकारणाकडे आपला संबंध जग जात आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे सर, अगदी तुम्ही जो मुद्दा मांडला, मला त्याच्यावर एक कमेंट घ्यायची आणि नंतर मग जेनजीचा मुद्दा सोडून इतर मुद्द्यांकडे जाऊया. कारण अभिजित ब्रह्मनाथकर आपल्या सोबत आहेत, ते बऱ्याचदा क्रॅक करत असतात, लोकांच्या मनात काय चाललंय आणि त्याचे अंदाज घेत असतात. नुकताच त्यांनी त्यांचा एक्झिट पोल दिलेला होता पश्चिम बंगालबद्दलचा, आणि तो खरा ठरतो, म्हणजे सत्तेत येतं बीजेपी. पण खरंच हे जेनजी इतके अनप्रेडिक्टेबल असतात का? तुम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलता तेव्हा ते क्लिअर कट सांगतात का त्यांना काय हवंय ते? पॉलिटिकली ते किती अवेअर आहेत? विलास, यावेळेला आपण बंगालच्या संदर्भात बोलायचं झालं तर बंगालमध्ये बोलणारा वर्गच आम्हाला आढळून नाही आला. जर आपण कुठल्या व्यक्तीला बोलायला गेलो, एखादी महिला, तर ती म्हणायची की बोल बोना. एखादा पुरुष भेटला तर त्याला विचारलं चुनाव में माहौल क्या है, तर तो म्हणायचा 50-50 आहे. तिसरा भेटला तर तो म्हणायचा टफ आहे. त्यामुळे यावेळेसची निवडणूक ही मौन मतदारांची निवडणूक होती, आणि मौन मतदारांनी ममता बॅनर्जीची खुर्ची हलवलेली आहे हे आपल्याला आकड्यांवरून दिसून येतं. दुसरा मुद्दा तू जेन झीचा जो बोलला, तर मी फक्त बंगालमध्ये कुठल्या योजना या ममता बॅनर्जींनी कोणाला दिल्यात ते सांगू इच्छितो. महिलांसाठी लक्खी भांडार, म्हणजे त्यांनी सुरुवातीला 2021ला 500 रुपये दिले,
त्यानंतर लोकसभेच्या आधी ते 500चे 1000 केले, विधानसभेच्या आधी 500चे 1500 केले, तरी त्या महिलांनी यावेळेला ममता बॅनर्जीला मतदान केलेलं नाही. दुसरं युवाश्री नावाची योजना आहे. त्यांनी काय केलं, 84 लाख तरुण बेरोजगारांचे फॉर्म भरून घेतले आणि त्यांना सांगितलं तुम्हाला जर नोकरी नाही तर आम्ही तुम्हाला 2500 भत्ता देऊ. युवकांनी फॉर्म भरले, 2500 रुपये घेतले, पण मतदान ममता बॅनर्जीला नाही केलं. तिसरी योजना तुला सांगतो, कन्याश्री योजना. एखाद्याच्या घरात मुलगी जन्माला आली तर राज्य सरकार 1 लाख रुपये तिथं भरतं आणि तिच्या लग्नाच्या वेळेला 18 लाख रुपये 1 लाखाचे 15 ते 18 लाख रुपये देणार अशी योजना होती. पण तरीही यावेळेला तिथल्या महिलांनी सुरक्षा हा मुद्दा निवडला. त्यामुळं पश्चिम बंगालची निवडणूक आणि इतर राज्यातल्या 4 राज्यातल्या ज्या निवडणूक आहेत त्या तुम्हाला वेगळ्या कराव्या लागतील. आणि एकच फॉर्म्युला प्रत्येक निवडणुकीत कामी येईल असं काही नाहीये आणि हाच विजयाचा फॉर्म्युला आहे असंही काही असू शकत नाही. बिलकुल